Hello and welcome to this week's Pulse Maharashtra with me, Vinaya Deshpande. I am your host for the show and the Maharashtra Chief of Bureau, and every week we decode the most important story from Maharashtra and tell you the story behind the story, the analysis and the different perspectives around it. But this week I bring to you a ground report. Recently, India and the UK signed a free trade agreement. This week, when India celebrates its 79th Independence Day, I tell you the story of why thousands of farmers staying over 7,000 kilometers away from London are excited about this free trade agreement and what it means for them. But for that, you'll have to travel with me. Let's go. Nashik, the grape capital of India, and India, which is the 5th largest exporter of grapes, looks at Maharashtra as the largest producer of this crop. Now it is this very region that makes most of the grapes that make it to the international market. And one of the biggest international markets for Indian grapes is Europe. Nashik exports almost 1.5 lakh tons of grapes every year. In Europe, UK has been one of the top importers of grapes. For the grape farmers of this region, the recent UK-India free trade agreement has been good news. हो आम्हाला पण भरपूर आनंद झाला आहे कारण आम्हाला बी जास्त भाव भेटतो आणि आमचं पण उत्पन्न वाढलं जातं भाव जास्त भेटतो. But this wasn't always the story for Dilip Thete and his family, which cultivates grapes, tomatoes and a few other crops in their farm. व्यापाऱ्याला द्यायचो ना तो कमी भावात आणि पैशाची गॅरंटी नाही पण मग नाईला जाणं ते करावं लागायचं. For the small and marginal farmers in this region, the international market was out of reach till over a decade ago. Due to their scale, they used to sell their produce in the domestic market. Take the example of Vijay Varje, who owns 4 acres of land. साधारणतः 25 वर्षापासून मी द्राक्ष शेती बघतोय. आम्ही सुरुवातीला सोनाका लावलेली होती. 10 वर्ष त्याचं हे घेतलं माल घेतला आणि 10 वर्ष माल घातल्यावर ती अशी लोकल मार्केटला विकायला लागायची. थोडी पैशाची याची त्याची व्यापाऱ्यांना मांग ते व्हायचं. काय व्हायचं? पैसे काढायला त्रास व्हायचा. The average yield per acre is 100 quintals, and while the international market gives a much better rate, it also requires strict quality control. काळजी आम्हाला हीच घ्यावं लागते ना मग ही आपलं सॅम्पल फेल जाऊ नये म्हणून किंवा माल चांगले बनले पाहिजे साईज वगैरे सगळंच ती काळजी घ्यावं लागते आम्हाला. आम्ही मग आता हेच रेसिड्यू फ्री औषधं समजा ही बॅक्टेरिया आहे ती औषधं मारायची बाकी काही नाही मग हेच आपलं रेग्युलर आहे तेच शेणखत टाकायची एवढेच मग काही नाही बाकी. नाही वाढतं ना उत्पन्न नाही उत्पादन हो वाढतं ना काही अडचण नाही उत्पादन चांगलं आहे काही अडचण नाही फक्त ते वातावरणाची अडचण आली का मग उत्पन्न घटते. वातावरणाची अडचण म्हणजे काय होतं नक्की? मग आता समजा कधी उन्हाळ्यात पाऊस पडतोय कधी थंडी कधी काय असं झालं वातावरणाला ते नाही राहिलं म्हणजे आता मे मध्ये पाऊस पडला तो पाऊस नको होता त्याच्यामुळे आता हे करप्या कृपया आला समजा त्याच्यामुळे अडचणी आल्या ना. आम्हाला टोटल जवळजवळ 4 एकर द्राक्ष आमची बाकीची भाजीपाले आता ते नवीन घेतलं ना त्याच्यामुळं मग आम्हाला 400-500 क्विंटल माल मिळतो 400 ते 500 क्विंटल. उत्पन्न आहे 12-13 लाखाचं आहे जेवढी माझ्या नावावर तेवढी फायदा होईलच आम्हाला जर नाही लावली तर जर लावली तर मग तोटा आहेच. मागच्या वेळेसही कुठं ते भाडेवाढ झाली तेव्हा आमचा तोटा झालाच किलो मागं 10-15 रुपये रेट पडली होती त्यावेळेस. Gnaneshwar is helped by his wife Chaya, who also holds over 2 acres of land. आणि शेती ही जेवढी म्हणावी तेवढी सोपी पण नाहीये. तिला खूप कष्ट म्हणजे मानसिक आहे आणि बाग शेती म्हणजे खूपच कठीण आहे.
आपल्याला असं नाही का लोकांच्या भरोश्यावर घरी शेती टाकून जाता येते. तिच्यात आता पाऊस पडला काही झाले तर लगेच फवारणी करावं लागते. आता जास्त ऊन झाले पाणी सोडावं लागतं. वादळ पडलं थंडी पण सहन होत नाहीत, वादळ पडलं तरी फवारणी करावी लागते. शेती मजुरांकडून करून घ्यावी लागते, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि भरपूर अशा गोष्टी आहे का ज्या स्वतः करावं लागतं आपल्याला. आणि पण मग आता हे एक्सपोर्टला जास्त काळजी घ्यावी लागते. त्यांनी तुम्हाला फायदा काय होतो? फायदा मग क्वालिटी होते, भाव पुढे जास्त जातो, माल छान बनतो. As a part of the collective, small and marginal farmers like these come together to make sure that there is strict quality control and that they stand a chance in the international market. Since the time this entire region has started exporting grapes primarily to the European countries, they say their standard of living has improved substantially. एवढं लांब माल पाठवणं किंवा एवढ्या जबाबदारी घेणं ते शक्य नाही. जेव्हा सगळं एकत्र आल्यामुळं झालं ते शक्य. एक एक शेतकऱ्याला नाही शक्य ना, कारण क्षेत्र मापात आहे इकडं. कोणी 2 एकर कोणी 5 एकर, क्षेत्र कमी आहे ना. फार बिघ्यापासून सुरुवात आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे ना मग ते एकत्र आल्यामुळेच आम्हाला फायदा झाला तो. आता कंपनीमुळंच फायदा झाला तो. कंपनीने सगळे एकत्र केली, मग क्षेत्र वाढलं, मग कंपनीचा म्हणूनच माल विकतो बाहेर आमचा. हो सुधारलं. कशा प्रकारे सुधारलं? आता कशा प्रकारे सुधारलं म्हणजे चांगले दिवस आले आम्हाला, म्हणजे अडचणी एवढ्या पैशाच्या भासती नाही बस. आता आम्ही त्याच्याच भरोश्यावर समजा जमीन घेतली, आता बंगल्याचं काम झालं समजा, काही कर्ज होतं बँकेचं ते भरून दिलं, बाकी मग चाललंय आपलं असंच शिक्षण पोरांचे हे ते. Today, over 14,000 grape farmers are associated with a farmer-producer company named Sahyadri Farms, which is India's largest grape exporting company. पण मालाची क्वालिटी बनवू ना तसा कंपनीकडं त्याच्यावर भाव राहतो. जशी क्वालिटी जितकी भारी तितका माल भाव भारी, आणि त्याचं डिटेक्शन जे कमी जर असले तर भाव जास्त, डिटेक्शन 5पेक्षा जास्त असले तर मग अजून थोडा भाव कमी राहतो. ते पावडरीचं डिटेक्शन जे येतं ना तपासणीनंतर शेवट आपला सॅम्पल गेल्यानंतर त्याच्यावर राहतो तो भाव. आणि अजिबातच डिटेक्शन जर नसले तर मग भाव जास्त राहतो, फक्त क्वालिटी पाहिजे. किलो माग भरपूर भेटतो. समजा माल चांगला असला तर 70, 80, 100पर्यंत भेटतो. आणि माल थोडा मीडियम जर असला तर मग 60, 65, 70, 75 अशा मापात. एक्सपोर्ट करताचे त्याला ज्यात चालणाऱ्या पावडरी त्याच वापरतो. जे त्याच्यात समजा ते काही उपयोगाचं नाही ना ती पावडर आम्ही वापरत नाही. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढं काही असलंच काही तर मग त्याचा वापर करतो. म्हणजे कसं पेस्टिसाइड वापरता का? हो, ती पेस्टिसाइड्स, पण मग हे औषध नको आहे, ती पावडर नको आहे, याच्यामुळं असं होतं मग ते वापरायचं नाही. त्याच्यावर डागडूग येत्या, उठून राहते, असं काही असलं ना तर मग त्या पद्धतीनं त्यांच्याच त्या मापात मग तशा त्या दुकानदाराकडं तशा पावडरी राहत्या, मग त्याच वापरायच्या. आपल्या मनानं कुठलाही बी वापरायचं नाही. माझ्याबरोबर समजा मंडळी आहे, सुनबाई आहे, त्यात तांबाटीची फिटिंग चालू आहे, त्याच्यासाठी ते तार बांबू करतायत. The younger generation, which otherwise moves away from agriculture, sees the benefits and is more quality conscious. क्वालिटी आपण द्राक्षाची क्वालिटी पण वाढली. त्यानंतर एक जो खर्च चुकीच्या पद्धतीने आपण अति खर्च करायचा तो पण कमी झाला. जसं की आता मी आमच्या शेतामध्ये PTOL करतो. PTOL म्हणजे काय, पानदेठ परीक्षण. म्हणजे त्या पानामध्ये कोणते अन्नद्रव्य ते मोजून ते लॅबमध्ये दिल्यानंतर त्या तिकडून रिपोर्ट येतो. त्यानुसार आपल्याला समजतं की याच्यात कोणता कंटेंट, म्हणजे याला फॉस्फरची गरज आहे का, कोणते न्यूट्रिशनची गरज, ते समजल्यानंतर आपण त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. त्यामुळे जो खर्च जास्त व्हायचा तो आमचा कमी झाला. तो असं झाला की याआधी आम्ही करायचो तेव्हा काय व्हायचं की काही मॉलिक्युल अति गेले किंवा मॉलिक्युल म्हणण्यापेक्षा काही न्यूट्रिशन जास्त गेले. जसे की शेवटच्या टप्प्यात आमच्याकडं प्रॉब्लेम आम्हाला PTOL केल्यानंतर असं समजले की आधी पोटॅश जास्त जायचं, त्यामुळे शेवटला आम्हाला जे बेरी क्रॅकिंगचा प्रॉब्लेम यायचा की तो आता कमी झाला का आम्ही PTOL करायला लागलो. हे PTOL करण्याची वगैरे यासाठी आम्ही सह्याद्रीशी जेव्हापासून म्हणजे चर्चासत्र वगैरे मी जेव्हापासून जात होतो तेव्हापासून मला समजले. त्यामध्ये जशी सह्याद्रीची लॅब आहे तिथं मी मागच्या वर्षी माझ्या प्लॉटचे 5 वेळा रिपोर्ट केले होते. Sahyadri Farms, one of the leading FPOs in India, has been aggressively advocating for the collective farming model, doing handholding not just for the farmers but also for the budding FPOs. In the financial year 24-25,
26,000 farmers are a part of this collective at present, and 14,000 of them are grape farmers. They are India's largest fully integrated agriculture platform and grape exporter, with 17% market share, having 30 plus new varieties, including 19 exclusive patented varieties of grapes. For the Indian farmer, whether it is a horticulture farmer or any other commodity farmer, because of their limited scale, 90% farmers are having just 1 hectare land. So obviously at that small scale, it's very difficult to go directly in the market on individual level and also to create a complete ecosystem, because farmer is currently involved in the production, but after production then the post harvest, supply chain, there are multiple activities that also need to integrate. So on individual level it is always impossible, but with the collective way, when that collective scale you are creating with 500 farmers, you are creating 1000 acres scale, so that scale becomes a competitive. So then we can compete with any European farmers or American farmers. So collective is a must for Indian farmer. Without that collective approach, you could not create your own ecosystem, and without ecosystem you cannot make your farming profitable. So this is actually a do or die situation. Either you become a part of collective and then create your own ecosystem, and also that ecosystem should be competitive on the global level. So with this thought, then if you are handling your crop ecosystem, then only I think there is a real prosperity, and then also farmers are in position to get the opportunity because of all such FTA agreement or any other global opportunity. The first day, Sahyadri kept the clear vision that we want to make our farms, small farms, profitable and sustainable in all the circumstances, whatever the situation. But our farms should become a profitable and sustainable ventures, and the income should be respectable. For the grapes, I think India will have big advantages because of this free trade agreement, because currently UK is charging us 8% import duty, and because of this free trade, so that 8% saving, I think that will be a big boost for the Indian grape export, specifically to UK market. Currently we are competing with South Africa and Peru, Chile, who are having the same season like India. They are having 0% import duty, and we are paying 8% duty. So now with this free trade agreement, we will be having the same structure. So obviously that will be a big advantages for us. We are competing with all these competitors in spite of 8% duty, but now with 0% import duty, we will have better advantages for the importer and also for our farmer. So we can pay better return to our farmer. 8% on the sales value, it means actually at farm side, it will be average, I think 15% better return our farmer can get, and also the volume will increase because of this now the fair competition between our competitors. And along with grape, I think all our other fruit commodities or also other horticulture commodities, so they will also have one advantages that first of all entry in the UK market, but then like grapes, the whatever the ecosystem we have created in last 30 years because of the Europe and UK market the export channel. So the end-to-end ecosystem, and in that then the understanding the customer, and then improving the standard as per the customer requirement, and then against that customer is paying premium. So that all I think ecosystem experiences, now it is possible to replicating other horticulture crops, so like pomegranate, which is having the immediate opportunity, then mango, citrus. So all our traditional fruit crops, so they will have a bigger opportunity in UK market, and then from UK market whatever the learning will come because of this standard improvement on all the level, on the physical character level, plus then also on the food safety level. I think that will help Indian fruit horticulture farmers to develop their market in better way, in not only in UK but also in other markets. So that standard improvement will help to then develop other markets like Japanese market, premium market, or then maybe in future US market also when we'll get the opportunity. While climate change worries the farmers of Nashik, as they say the grape yield might be affected this year, it is the tariff-free international trade like this which they say will continue to bring prosperity despite the small land holdings. Thank you for watching.